ताई जरा लवकर या हे करायला. कधीतरी शुद्धीत चालत जाते लागलं असतं ना मला. नीता काय बोलली तू? हो बापची सोडा तिला. वहिने मागवा. काय बोलली तू? त्या थिरड्या भाऊरावची माजुडी नात उमऱ्याच्या हात काय आली? ची चरबी वाढली काय ग? बोललीच कशी? चुकून आला तोंडात. काय चुकून काय झालं? हा तू मान का खाली जायची? वर कर की. ते साबीमुळे आलेली गुरणी उतरली काय लगेच? कालची पोरगी या घरात आली. जास्त शांतपणा करायची हिम्मत करू नकोस. तिरडून टाकी. तुला पण तुझ्या शांतनाला पडत. हे मुजुमदारांचं घर आहे. इथं आम्ही माच करणार. तुम्ही काय करायचं? मान खाली घालायची आणि काम करायची. काय परत चुकून जरी असं बोललीस ना तर तुला बोलायला जीभ ठेवणार नाही मी. आज उकार आडा आहे. तुम्ही साफ करायचा. एकटीनं करायचा. जर मला नंतर कळलं तर तुझी कोणी मदत केली तू संपलीच म्हणून. वहिनी वहिनी काय झालं वहिनी? अगं काही नाही. ते चुकून हातातून सटकलं भांडं आणि सगळं पडलं. चुकून पडलं ना. मग नीता वहिनी एवढे का घाबरलं? अगं ते
चुकून पडलं ना, खूप आवाज आला ग, म्हणून जरा डचकायला झालं. दचकली ती. बाकी काय नाही. एवढंच ना. ठीक आहे, मी उचलते. राहू दे ना ग, मी करते साफ. असू दे. अहो एवढं काय त्याच्यात, मला सवय आहे कामाची, करते मी. ऐक ना. नाही नको, असू दे ना भान, मी करते. होईल, तुझा बरं, तुझं आवरून घे पटकन जा. अरे एकतर सत्यनारायणाची पूजा आहे, नवीन नवरी असतो आणि आल्या काय कामाला लागतेस. आम्ही आहोत ना करायला. आम्ही करतो, तू तयारी कर, पूजेला उशीर होता कामाने. हा सावी, जा तू, आम्ही करून घेतो सगळं. जा बरं, तयार हो. जा. गुरुजी, यात बेल, शमीपत्र सगळं आहे. बरं. गुरुजी, ह्यात फुलं आहेत. अजून काही हवं असेल तर सांगा, काही राहिलं असेल तर तेही सांगा. हो, नक्की नाही. आई, हो. मी रेडी आहे. अरे वा वा, या बसा पाटावर. भाऊजी, अहो एकट्यानंच पूजेला बसणार आहात का? नाही नाही, आत्ताच जाऊन माझ्या बायकोला घेऊन येतो. नव दाम्पत्य आलं असेल तर पूजेला सुरुवात करूया. होय गुरुजी. हो, या. कमाल दिसताय. एवढं सुंदर कसं दिसू शकते खुली? आता पूजेला सुरुवात करूया.
टोपीत. आता आपण 3 वेळा पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा खाली तांबडा सोडायचा आहे. असं 2 वेळा करायचं. सुरू करा. डाव्या हातात पळी घ्या, असा हात करा आणि पाणी प्राशन करा. ओम केशवाय नमः. आता आपण गणपतीची पूजा करायची आहे. आता आपण श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. पहिला हात केवढा तिथं लावून घ्या. तिथं आता दोघं उभे राहा आणि आरती करायची. आता सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. भगवान सत्यनारायण महाराज की जय. बसा. वैवाहिक जीवनातली महत्वाची म्हणजे सत्यनारायण पूजा. ते तर संपन्न झालेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने तुमचा संसार सुरू होत आहे. तुमच्या संसाराला भरभरून शुभेच्छा. आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. कल्याण वस्तू.
आता मी येतो. हा. आई सुखी राहा. सुखी राहा. भाऊजी पूजा सुद्धा झाली. आता नामांतर म्हणजे नाव बदलण्याची प्रथा असते, तो विधी आपण पार पाडूया. बसा. नीता, तांदळाचं ताट तयार आहे ना? होय. घेऊन. धैर्य, आता सावीचं एखादं छान नाव ठेव. काय मुजुमदारांच्या खानदानाला शोभेल असं नाव असलं पाहिजे. अगं आई, किंवा लाडात काहीतरी वेगळंच नाव ठेवायचं. त्यापेक्षा तूच काहीतरी मस्त नाव सुचव. मी होय. बर. वैभवी नाव कसं वाटतंय? हा, हा धैर्य, वैभवी म्हणजे नावातच वैभव आहे. वैभवी नाव ठेव. म्हणजे कसं नाव घेतलं ना की श्रीमंती अशी तरळली पाहिजे डोळ्यासमोर. अरे वा, काय मस्त नाव सुचवलंयस. धैर्य, हेच नाव ठेव. कळलं बाळा?
अशा पद्धतीनं त्या ताऱ्याला ध्रुव तारा असं नाव मिळालं. आणि ध्रुव बाळाला अढळ स्थान मिळालं. आहे की नाही नावाची गंमत? कळलं मला. पण बाबा, माझ्या नावाची काय गंमत आहे? तुला तुझ्या नावाचा अर्थ माहितीये? नाही. सावी म्हणजे दुर्गा देवीचं दुसरं नाव. आणि सावीचा दुसरा अर्थ होतो सूर्याचा किरण. तू जेव्हा आमच्या आयुष्यात आलीस तेव्हा एक आशेचा किरण घेऊन आलीस, म्हणून आम्ही तुझं नाव सावी ठेवलं. आणि मला विश्वास आहे सावी, तू सुद्धा दुर्गा देवी सारखीच धाडसी, पराक्रमी, अन्यायाविरुद्ध लढणारी आणि दुःखाचा अंधार दूर करून आनंद पसरवणारी अशी होशील आणि तुझं नाव सार्थ करशील. आणि मी ना त्या दिवसाची खूप वाट बघतोय की ज्या दिवशी लोकांनी मला मधुसूदन नाईक म्हणून नाही तर सावीचे बाबा म्हणून ओळखायला पाहिजे. आणि त्या दिवशी मी जगातला सगळ्यात खुश बाबा असेन. कळलं कळलं सावीचे बाबा, कळलं. एक दिवस सगळे तुम्हाला असंच हाक मारणार, सावीचे बाबा, सावीचे बाबा. आणि बाबा, तुम्हाला माहितीये का, मला माझं नाव खूप आवडतं आणि ते मी खूप मोठं करणार. पप्पा, किती प्रेमानं आणि आशेनं तुम्ही नाव ठेवलेलं सावी. खरं आज माझं नाव बदलणार. यापुढे सावी म्हणून मला हाक मारायचे नाहीत कुणी. नाव बदलायला नको असं बोलू का? नको. सगळ्या गोष्टी माझ्याच मनानं होत आहेत. काय करू? धैर्य, लिहितोयस ना? आले ज्ञान शिकवायला. जरा कोण वर निघालं लागले पाय वाढायला. दिपे थांब. काय बोललीस तू? या शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना असं बोलायची काय गरज होती का? काय वाटलं असेल त्यांना? आणि तुझ्या ह्या बोलण्याचे काय परिणाम होतील आता विचार कर जरा. खरं बोलायचे काय परिणाम होतील ना याचा विचार मी नाही करत. आता वंचित झाल्या मुजुमदारांच्या सून, यात लपवण्यासारखं काय आहे? आणि हे सगळं लपवण्यापेक्षा ना स्वतःच्या घराच्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल याचा विचार करा.
बोलताना जरा चाड पाळक दीपे. भाऊराव नाही काय मी, आणि या भाऊरावांना कधी त्याच्या तत्वाशी तडजोड केलेली नाही, कायम प्रामाणिक राहिलेला आहे. या असल्या फायद्यासाठी मी मुजुमदारांची कधी हात मिळवणी केली नाही, ना इथून पुढे कधी करणार. एक लक्षात ठेव, इथून पुढे कधीही तुझ्या तोंडून मुजुमदार आपले नातेवाईक आहेत हा शब्द आला नाही पाहिजे. मदत नको म्हण. मदत जर घेणार नसला ना तर मग आयुष्यभराची फाटकी झोळीच घेऊन बसा तुम्ही. खरं मी शांत बसणार नाही. मी पण बघतेच कशी मुजुमदारांची मदत घेत नाही ते. काय रे, नाव फक्त बायकोलाच दाखवणार? जर आम्हालाही बघू दे काय लिहिलंय ते. माझ्या बायकोचं नाव असेल सावी. सावी धैर्य मुजुमदार. अरे धैर्य, आत्ता असलेलं नाव लिहायचं नाही, नवीन नाव लिहायचं. नवीन नावच सावी असेल. काय काय चाललंय? ए बाबा, लग्न झाल्यावर नवरीचं नाव बदलायचं ही रीत आहे आपली. नीता अवंती वहिनींचं पण बदललंय, ते सोड, आईचं पण बदललंय. तुझी बायको असेल लाडाची बाहुली, पण तिच्यासाठी कायम चालत आलेली रीत बदलणार आहेस का तू? हा. अरे हा, कारण सावी हे नाव त्यांची ओळख आहे. भास्कर, आता लग्न करून या घरात आल्यात त्या, म्हणजे त्यांच्या नावापुढे मुजुमदार लागणारच की. मग कशाला नाव बदललं पाहिजे? आणि कसं असतंय ना,
एखादं रोपटं उपटून दुसऱ्या जागी लावायचं असलं तर त्याला मुळापासून कापून चालत नाही, कारण त्या मुळात त्याचा जीव असतो. तसंच एखाद्या बाईची मूळ ओळख म्हणजे तिचं नाव. तेच जर बदललं तर ती संसारात कशी रुळेल? हो बघा, किती वेगळे धैर्य. माझ्या मनाला, माझ्या ओळखीला जपण्यासाठी किती प्रयत्न करायले. हो, हेच तर सांगत होते मी तुम्हाला. खरं तुम्ही माझं काय ऐकूनच घेतलं नाही. ए बाबा, धैर्य. तुझं तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव. या बाकीच्या बायका रुळल्या नाही का सासरी? म्हणजे आधीपासून जे ही परंपरा पाळत आली ते मूर्ख म्हणायचे आणि तू तेवढा शाना म्हणायचा. नाही भास, पण कसं आहे ना, ती परंपरा पाळून माणूस आनंदी पण राहायला पाहिजे ना. जर ती परंपरा एखाद्या माणसाची ओळख मिटवायचं काम करत असेल तर अशी परंपरा न पाळलेलीच बरी. ज्यांना ती पाळायची होती त्यांनी ती पाळली, म्हणून आपणही ती पाळलीच पाहिजे असं गरजेचं नाहीये ना. काय आई, बरोबर बोलतोय ना मी? धैर्य. 40 वर्षांपूर्वी मी या घरामध्ये माप ओलांडून आले. तेव्हापासून आजपर्यंत या घरातल्या चालीरीती, परंपरा मी सगळ्या जपत आले. ती मोडण्याची मी स्वतः कधी हिम्मत केली नाही. आणि जर कोणी मोडली तर ते मी खपवूनही घेतली.